ॲडव्होकेट शांताराम बेडेकर यांचा त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तर मी विनंती करतो या ठिकाणी नारायण शेठ चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शांताराम बेडेकर यांना देखील सन्मानित करायचं आहे। शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन शांताराम बेडेकर यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे। तर पुनश्च एकदा शांताराम बेडेकर यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत जे दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय नारायण शेठ चौधरी यांच्या या ठिकाणी सन्मान केला जाईल। तर मी विनंती करतोय दिलीप शेठ उलवेकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नारायण चौधरी यांचं या ठिकाणी स्वागत करायचे। शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन नारायण शेठ चौधरी यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। तर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करेन आणि इथून मात्र आपण जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे मॅच सुरू होईल। एकीकडे असेल उमेश दादा 11 उमेश दादा निकेश दादा 11 चिंचवली आणि त्यांना फाईट करेल केपी 11 कुत्तरपाडा या दोन टीम मध्ये। तर इथे बघा मॅच सुरू होण्या अगोदर या ठिकाणी जो संघ त्या ठिकाणी चिंचवली संघ उमेश दादा आणि निकेश दादा यांच्या स्मृतीनं त्या ठिकाणी त्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं हा संघ खेळतोय। तर त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी या ठिकाणी आपण उभे राहायचं सर्वांनी मी विनंती करतोय की चिंचवली संघाचे दोन त्या ठिकाणी उमेश दादा आणि निकेश दादा यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे। परेड सावधान। ओम शांती शांती। धन्यवाद। तर मी विनंती करेन की लगेचच आपला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवायचं। या ठिकाणी चिंचवली टीमला या ठिकाणी विनंती असेल की लगेचच आपण तर बघा या स्पर्धेची नियमावली असेल ज्या ठिकाणी प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल, मात्र तो रिव्ह्यू फक्त जो हाईट नो बॉल आहे त्याच्यासाठीच असेल, इतर कुठलाही त्या ठिकाणी रिव्ह्यू दिला जाणार नाही याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे। फक्त एक रिव्ह्यू असेल प्रत्येक टीमसाठी एक इनिंगसाठी आणि तिथं जर विचार केला तर फक्त जो हाईट फॅक्टर आहे तो चेक करण्यासाठी फक्त आपल्याला तो रिव्ह्यू दिला जाईल, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे। कंपल्सरी चेसिंग असेल याकडे देखील लक्ष द्यायचं आहे। आणि इथून आपण मात्र पाहतोय 4 ओव्हरची ही मॅच असेल। तर या ठिकाणी आपण आमच्या सोबत जोडले गेलेत या स्पर्धेमध्ये एक अतिशय चांगलं समालोचन ज्यांच्या वाणीतून आपण निश्चितपणे आजच्या दिवसामध्ये ऐकणार आहोत ते दुंद्रेपाडा गावचे शुभम सिनारे यांच्याकडे आपण पहिल्या इनिंगसाठी जाऊया। हॅलो हॅलो। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुद्रा स्पर्धा आपण पाहू शकाल। मोर्या 11 क्रिकेट संघ दुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास खारोडकर स्मृती चषक 2024 पर्व पाहतोय। एक दमदार स्पर्धा, एक दिवसीय स्पर्धा आपण या स्पर्धेमध्ये 10 संघ पाहू शकाल। त्याच्यामध्ये आपण पहिली लढत आपण पाहतोय कुत्तरपाडा विपक्ष चिंचवली या दोन संघामध्ये लढत। व्यासपीठावरतील सर्व मान्यवरांचे स्पर्धेच्या वतीनं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। पंचांचा इशारा येतोय, सामना स्टार्ट होईल। 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिला गोलंदाज P1 चं पहिलं शतक गोलंदाज आपण पाहू शकाल हर्षद। पहिला चेंडू पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूनं मात्र आगाज केला आपल्या पारीला। फलंदाजी करत असताना सलामीची जोडी सौरभ आणि स्वप्नील आदेकरला आपण पाहतोय। कुत्तरपाड्याची ओपनिंग ब्लास्टर जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र खेळ साकारत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल हर्षद। यावेळी चांगला फटका होता, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक जज करेल का, मात्र चुकी केली जाते क्षेत्ररक्षक माध्यमातून आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट। आता मात्र 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या। पंच थर्ड अंपायर बीमर साठी चेक केला जातोय। स्पर्धा प्राप्ती लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। यस आमच्यापर्यंत जॉईन झालेत आकाशदादा शेलके चिंचवली, एक मराठीचा गोड आवाज
त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. बीमर साठी जरूर आपण चेक करू. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. थोड्या क्षणातच आपल्याला मात्र डिसिजन कळवलं जाईल. नो चेंडू. बीमरच्या स्वरूपात हा नो चेंडू असेल. फ्री हिटची संधी असेल. फलंदाज सौरभ या फलंदाजाला. पहिला चेंडू व्हाईट फेकला. दुसरा चेंडू मात्र बीमर फेकला. गोलंदाज हर्षद. मात्र P1च्या शतकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. फ्री हिटचा चेंडू होता मात्र पडल्यानंतर थोडस खाली आदळला. डॉट चेंडूची सांगता. संधी मिळाली होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही फलंदाज सौरभ या फलंदाजाला. P1चं पहिलं शतक. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 4 या आकड्यावरती बिनगडी बाद असताना कुत्तरपाडा संघ. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एक दिवसीय स्पर्धा मोठ्या थाटामाटानं हे आयोजन नियोजन पाहतोय. मोरिया क्रिकेट संघ धुंद्रेपाडा यांच्या वतीनंही रोहिदास मूर्ती चषक आपण पाहतोय. पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉटला चेंडू फेकला होता. गोलंदाज मात्र कमबॅक रित्या गोलंदाजी केली आहे. डॉट चेंडू दुसरा पाहायला मिळाला. याच दरम्यान उपस्थित मान्यवर दिलीप शेठ उलवेकर माजी ग्रामपंचायत सदस्य धुंद्रे यांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल 1,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत संतोष करमेलकर यांच्या वतीनं सुद्धा 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं सुद्धा करूया आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत. या चेंडूवरती फक्त एकच धाव. एका धावनं संघाची टोटल आपण पहिलं शतक मार्ग असताना पाहू शकाल. 5 या कड्यावरती बिनगडी बाद. स्वप्नील आदेकरला ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. एक इन्फॉर्म बॅट्समन आपण सातत्यानं कित्येक वेळेला पाहायला गेलाय. तो मात्र स्वप्नील आदेकर आज कशा रीतीनं खेळ करेल धुंद्रेपाडा या स्पर्धेमधील आपण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद पुढचा चेंडू फेकेल. फुलटा चेंडू फक्त सन्मान दिलाय. मात्र फक्त एकच धाव चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. हो कमालीचा फेकी परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती आता मात्र सातत्याने टिकवत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आदेकर आणि सौरभ त्याच्या जोडीला. आता स्वप्नील आदेकरनं पहिल्या चेंडूला सन्मान दिला. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. 2 धावाच्या मध्येनं संघाची टोटल आपण पाहू शकाल. पहिलं शतक मार्ग असताना 7 या आकड्यावरती. चांगला चेंडू होता तिथं ऑन द अटॅक. या स्पर्धेतील पहिला दमदार हिट स्वप्नील आदेकर. हा दमदार षटकार. ध्वजा सदा फडकते. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत शुभम. आजच्या दिवसाची सुरुवात पहा. तिकडे खूप छान फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पॅडल स्वीप आणि स्वप्नील आदेकर केपीचा जो ब्रँड फलंदाज आहे त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेला हा एक धमाकेदार षटकार. गणपती बाप्पाच्या चरणी खूप छान फलंदाजी पाहायला मिळते.
एक दानशूर व्यक्तिमत्व आपण सातत्यानं पाहतोय. चांगलं मोलाचं सहकार्य प्रकाशदादा खारुटकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आहे. पहिल्या शतकाचा खेळ समाप्त. पिवंत शतकामध्ये केलेली हाणामारी स्वप्नील आदेकरनं मात्र संघाला एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन पोहोचवलाय. 19 धावसंख्येवरती पहिलं शतक फेकलं. गोलंदाज आपण पाहिलं तर हर्षदच्या माध्यमातून महागडी गोलंदाजी. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहू शकाल. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. चांगला चेंडू होता ऑन दी अटॅक. आता मात्र सौरभनं सुद्धा इरादे स्पष्ट केलंय. चेंडू सीमा पार. हा दमदार षटकार. पाहू शकाल मात्र ओपनिंग ब्लास्टर मात्र ते सातत्यानं खेळ करतोय. आता मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. हा वाईट चेंडू. वाईटच्या मध्ये संघाची टोटल आपण पाहू शकाल 26 धावा. स्ट्राईक पंच आपण पाहू शकाल. सत्यवानजी काकडे मॅन फ्रॉम आदई आणि त्यांच्या समेत नॉन स्ट्राईक पंच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. चांगला स्ट्रोक आपण पाहू शकाल. चेंडू सीमा पार. मधून आता मात्र धावगती मात्र वेगानं पुढे जात असताना पुन्हा एकदा ऑन दी अटॅक. चेंडू गोलीच्या वेगानं ट्रॅव्हल होते तिथे क्षेत्ररक्षण. फंबलिंग क्रिकेट. चेंडू गोलीच्या वेगानं ट्रॅव्हल होतोय. हा चौकार. एका पाठोपाठ प्रहार केले जात आहे. फलंदाज सौरभ आणि स्वप्नीलच्या माध्यमातून चौकार षटकारांची बाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ऑन दी फायर झाले दोन्ही फलंदाज. सौरभ आणि स्वप्नील आदेकरची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावपल कधी धावा लागले गेलेत तब्बल 36. दुसरं शतक मार्ग असताना महागडी गोलंदाजी. गोलंदाज आपण तेजसच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस पुढचा चेंडू फेकेल. ब्लॉकला चेंडू फेकला होता तिथे क्षेत्ररक्षक मिसफील्ड. परिणाम दुसरा बॅक टू बॅक चौकार. असताना 40 या आकडेवरती. साथी गुणलेखक स्वतः आयोजक आपण पाहतोय महेंद्र खारुटकर उर्फ माई त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. गुणलेखक म्हटलं तर समालोचकाचा पाठीचा कणा. मात्र उत्तमरित्या जाणकारी आणि माहिती देत असताना आमच्यापर्यंत जॉईन झालेत माही खारुटकर. पुन्हा एकदा तेजस पुढचा चेंडू फेकेल. आता मात्र शांत बसणार नाही फलंदाज. सौरभच्या बॅट मधून आलेला तडाखेबाज षटकार. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 46. पुन्हा एकदा तेजस पुढचा चेंडू फेकेल. आता मात्र चेंडू हवेमध्ये बराच काल तिथे क्षेत्ररक्षक चांगला जज केलाय. पहिला हादरा लागलाय उत्तरपाडा संघाला 46 या आकडेवरती.
परिसरामध्ये असे हरहुन्नरी विकास पुरुष नारायण चौधरी साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1500 रुपयाचं डोनेशन आम्हाला आलेलं आहे, त्याचं देखील स्वागत आहे. फिफ्टी रन कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या उत्तरपडा संघासाठी. पहिली मॅच आपण चांगली लढत पाहिली होती आणि मात्र फलंदाज सौरभचा बाद झाल्यानंतर स्वप्नील आदेकर मात्र हावी ठरत असताना चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल 50 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज महेशला आपण पाहतोय. आता मात्र इथून कमबॅक करणं गरजेचं असेल. गोलंदाज महेश या गोलंदाजाला मात्र पॅडो स्वीप करण्याचा प्रयत्न होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. याच दरम्यान परेश उलवेकर धुंद्रेपाडा आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू चांगला फटका पाहायला मिळाला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, जज करेल, उचलेल, फेकेल, रिस्की अटेम्प्ट केलाय. गुड रन बिटवीन द विकेट. चिताच्या चपलाईनं या चेंडूवरती 2 धावा सहज इथे पूर्ण केल्या. फलंदाज होता तिथे स्वप्नील आदेकर. धापल कधी धावा लागल्या गेल्यात तब्बल 52. याच दरम्यान उपस्थित झालेले मान्यवर नारायण चौधरी साहेब आणि भगवान सिनारे साहेब यांच्या वतीनं आपण पाहतो या स्पर्धेसाठी तब्बल 1500 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. आपण दिलीप उलवेकर साहेबांना पाहिलं, त्यांच्या माध्यमातून 1500 रुपये स्पर्धेसाठी आम्हाला मिळाले. संतोष करमळकर साहेब यांनी देखील 1000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी दिलं. प्रकाश खारुडकर साहेब यांच्याकडून 5000 रुपये या स्पर्धेसाठी. यशवंत उलवेकर साहेब आणि शांताराम बेडेकर साहेब यांच्याकडून 2500 रुपये आणि नारायण चौधरी साहेब आणि भगवान सिनारे साहेब यांच्याकडून 1500 रुपये या स्पर्धेसाठी आम्हाला डोनेशन आलेलं आहे. येस, थँक्यू. थँक्यू आकाश. चांगला फटका, क्रिकेटचं स्किल वापरलं गेलं. चेंडू गोलीच्या वेगानं स्वप्नील आदेकरच्या बॅटमधून निघाला. चौकार. 1500 रुपये स्पर्धेसाठी आम्हाला डोनेशन आलेलं आहे. थँक्यू आकाश. चांगला फटका, क्रिकेटचं स्किल वापरलं गेलं. स्वप्नील आदेकर षटकार चौकारांची आतिषबाजी करत असताना संघाला मजबूत स्थितीमध्ये ठेवून पोहोचवलाय. 56 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. सौरभनं सुद्धा चांगली फलंदाजी केली, मंत्रमुग्ध केलं सर्व प्रेक्षकांचं. तिथे ऑन दी अटॅक चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक उचलेल, फेकेल, फक्त सिंगल रन. सिंगल धावच्या मध्ये संघाची धावसंख्या 57 ऑन बोर्ड आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफल कधी धावा लागल्या गेल्या 57 एका गड्याच्या मोबदल्यात. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंनी मांग केली आहे. स्पर्धेला मात्र आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. प्राप्ती डिजिटल लाईव्ह याचे सर्वात जितू दादा गोदली मॅनफॉर्म वावंजे. सर्व क्रिकेट मायबाप रसिकांचं घर बसल्या जे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात, घर बसल्या स्पर्धेचं मात्र या मॅचला पाहतात, त्या सर्व क्रिकेट मायबाप रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहू शकाल. एका बाजूला चिंचवली आकाश शेलके यांच्या नेतृत्वाखाली खेळलेला संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वाजे विठ्ठल सर यांच्या मात्र दोघांमध्ये लढत होईल. दोन्ही संघांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी या लगेचच.
याच दरम्यान प्रवीण चौधरी, सागर चौधरी, चेतन चौधरी, नितेश चौधरी या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेचे आयोजक तुम्हाला इन्व्हाइट करतात. आपण सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. स्लॉगवरचं शतक गोलंदाज चिंचोली संघाचा आर्यनला आपण पाहतोय. स्वप्नील आदेकर मात्र अद्याप मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आर्यन लाईन मिस केली जाते. पंचांचा इशारा आहे. हा वाईट चेंडू. एका धावनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 58. स्वप्नील आदेकरचा विचार केला. 2 षटकार 2 चौकार चांगली धावगती अद्याप त्याच्या बॅट मधून आली आहे. तो आज बरसला मैदानाच्या आतमध्ये. मात्र स्लॉगवरचं शतक आर्यनचं हे कितपत मात्र मोठं ठरेल हे पाहणं तेवढं गरजेचं असेल. ओ पुन्हा एकदा पंचांचा इशारा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू वाईट आहे. मात्र या एका धावनं संघाची टोटल आपण पाहू शकाल 59 धावा 3 शतक. मात्र महागडी गोलंदाजी सर्व मात्र आज मात्र निराशजनक केलंय चिंचोलीच्या प्रेक्षकांना या गोलंदाजानं. पुन्हा एकदा आर्यन थोडंसं मात्र लाईन मिस केली जात आहे. त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकेल. आता मात्र बॅटची इनसाइड एज लागली होती. मात्र स्वप्नील आदेकर क्रिकेट स्पिरिट दाखवलाय. स्पोर्ट्समॅन कसा असावा याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आदेकर. बॅटची काढायला लागले मात्र स्वतःहून परतवला स्वप्नील आदेकर. हा दुसरा हादरा लागला उत्तरपाठ. ची जोडी आपण पाहिली होती सौरभ आणि स्वप्नील. सौरभनं चांगलं योगदान 10 चेंडूमध्ये 29 केलं होतं आणि त्याच्यात पाऊल ठेवून स्वप्नील आदेकरनं सुद्धा 10 चेंडू फेस केले आणि 25 धावांची 72 केले गेले. चांगली फलंदाजी दोन्ही ओपनिंग ब्लास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा दुसरा हादरा लागल्यानंतर 59 धावा आपण पाहतोय. आर्यन गोलंदाज लाईन मिस केली होती. आता मात्र कुठेतरी कमबॅकरित्या गोलंदाजी केली. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पंचांचा इशारा आलाय. पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. या शतकामध्ये 3 चेंडू या गोलंदाजानं वाईट फेकले. त्याच्यामध्ये 1 चेंडू मध्ये स्वप्नील आदेकरला बाद होताना मात्र त्याला यश आलंय. 60 धावा आपण पाहतोय. स्लॉगवरचं शेवटचं शतक गोलंदाज आर्यनला पाहतोय. चिंचोली संघाचा गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकेल. बॅटची इनसाइड चांगला बॅकअप पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक होता. चेंडूला जज केला. हा मात्र तिसरा हादरा लागला गेलाय कुत्तारपाड संघाला. दोन चेंडूचा खेळ समाप्त. धावपल कधी लागल्या गेल्या 60 आपण पाहतोय. 5व्या क्रमांकावरचा फलंदाज जीवन आपण पाहतोय. फलंदाज 5व्या क्रमांकावरती जरूर आलाय. कशा रीतीची फलंदाजी करेल. डावखोऱ्यात त्याचा फलंदाज म्हटलं तर घणाघाती करणारा फलंदाज सातत्याने ओळखला जातो. मात्र कशा रीतीची फलंदाजी करेल जीवन हे सुद्धा पाहणं तेवढं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं आहे. आर्यन मात्र पुढचा चेंडू फेकेल. चला स्पीडअप करा. गोलंदाज आर्यन पुढचा चेंडू फेकेल. चांगला फटका तिथे ऑन दी राईज केलाय. तिथे क्षेत्ररक्षक कमालीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फेकी सुद्धा तितकी चांगली होती मात्र बॅकअप पाहायला मिळालं नाहीये. गुड रन बिटवीन द विकेट. या 2 धावच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62.
रनआउट साठी थर्ड अंपायर नाहीये. बासष्ट धावा आपण धावपळ कधी पाहतोय. स्लॉगरचं शतक, या शतकामध्ये अद्याप कुठलाही मोठा फटका आला नाहीये कुत्तरपाडा संघाकडून. फुलटा चेंडू होता इथे, मात्र चेंडू गोलीच्या वेगानं क्षेत्ररक्षक उचलेल, फेकेल, रिस्की अटॅक केलाय, मात्र फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती 2 धावा. 2 धावाच्या मैदानात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 64. या धावसंख्येवरती पहिल्या फेरीतील पहिला सामना एक उद्घाटनीय सामना कसा असावा, मात्र चांगली धावसंख्या कुत्तरपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आर्यनचं कौतुक करत तितकं कमी आहे. 2 विकेट मिळवली आहे गोलंदाजानं, मात्र अद्याप मोठा हिट आला नाहीये. मात्र डॉट चेंडूचे सांगता लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू, गोलंदाज आर्यन. आता मात्र शेवटच्या चेंडूला मात्र चेंडू उडवलाय, चेंडू सीमा पार, शेवट गोड केला जीवननं, हदमदार षटकार.
लगेच निर्णय कळवायचा आहे वाजे संघ. थँक्यू. हॅलो, थोडा बेस दे रे. हॅलो चेक. हॅलो, आणि टॉपचा इको थोडा कमी कर. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. बेस कमी घे. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत आपण आज या सामन्यांची सुरुवात केलेली आहे. ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ, ज्या राजानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती महाराज, आणि ज्या वारसदाराने सोंग अंगाखांद्यावरती पडलं ते राजा शंभू छत्रपती महाराज, या तीनही महामानवांना त्रिवार मानाचा मुजरा. पहिला चेंडू पंचांकडून अतिरिक्तची घोषणा आहे आणि नो बॉलचा कॉल तिकडे आपण पाहिलाय. पहिल्याच बॉलवरती हे खराब प्रदर्शन, ओव्हर स्टेप झाला खेळाडू कदाचित, आणि त्या गोष्टीचा आता इकडे फायदा मिळेल टीम चिंचवलीला. पहिल्या खरं तर इनिंगमध्ये जी इन्व्हेस्टमेंट होती ती इन्व्हेस्टमेंट आपण पाहिली, जी अगदी 70 धावा बनवल्या आणि 71 धावांचं टार्गेट तिकडे ठेवण्यात आलं. तर आता इथून पुढचा प्रवास कसा होईल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. पहा तिकडे धावा घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते. सिंगल आणि फिल्डिंग मध्ये थोडेसे सापडले गेले होते खेळाडू. सिंगलला हलवारपणे त्यांनी प्राधान्य दिलं, कारण त्यांनाही माहिती आहे धावा कशाही येवत मात्र त्या येण्यात तितक्याच महत्त्वाच्या आहेत, आणि त्याच दृष्टीनं आज त्याच हेतूनं मैदानामध्ये फलंदाजी करायची आहे. आणि त्यामध्ये खास करून जी पहिल्या सत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्या अगेन्स्ट संघानं केलेली आहे कुत्तरपाडानं ती खूप आहे. मग तिथे अटॅक वाचवतील, अटॅक करण्यासाठी गेला होता, मिस झालाय. इकडे यष्टी उद्ध्वस्त होतीये, पहिला धक्का बसेल कुत्तरपाडाच्या अगेन्स्ट खेळत असताना चिंचवलीला फलंदाज होतोय बाद. फलंदाज झालाय बाद. हा पहिला धक्का आहे. इथून मात्र आता थोडंसं प्रेशर त्यांना हँडल करावा लागेल, कारण ऑलरेडी जी धावांची इन्व्हेस्टमेंट होती ती भरपूर होती. मग त्या खरं तर धावा बनवण्यासाठी आता इथून कसे प्रयत्न होतील हा मोठा प्रश्न असणार आहे. आपण पाहतोय आज मुख्य अंपायर म्हणून संतोष चौधरी सर शिरडोन इथे काम बघतायत. त्यानंतर सत्यवान काकडे सर आपण पाहतो आदयचे, जे इकडे आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. संपूर्ण आपण पाहतो या परिसरामध्ये स्पर्धा असतील तर मग हे नामांकित पंच नियमितपणे आपल्याला पाहायला मिळतात की जे आपली पंचांची चांगली भूमिका दाखवत असतात. ही स्पर्धा म्हटली तर मग आपल्याला पाहायला मिळेल श्रीराम समर्थ एंटरप्राइजेस केवाले, कैलासवासी जोमा पदुमाली यांच्या स्मरणार्थ योगेश माली 3334 ब्रँड यांच्याकडून संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला समर्पित करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही इथे स्वागत करीत आहोत. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी जे कूलर आहे ते कूलर आम्हाला पवन चौधरी युवा उद्योजक दुंद्रेपाडा यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे कूलर आहे ते लिडगडचे युवा उद्योजक विकी भोपी यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. या स्पर्धेसाठी लागलेलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज आणि 3 बॉल बॉक्स कैलासवासी आत्माराम महादेव नावडेकर यांच्या स्मरणार्थ ऋतिक नावडेकर यांच्या वतीनं आम्हाला देण्यात आलेलं आहे. मुरबीचे आमचे मान्यवर आहेत, त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण जात आहोत. गोलंदाज तयार आहे. अक्रॉस द पेडल खेळायचा होता, पंचांनी ओळखलं हा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा आहे. वाईटचा कॉल तिकडे. फलंदाजाने कुठली रिस्क घेतली नाहीये, कारण त्यालाही माहिती आहे इथे या बॉलवरती आपल्याला धाव मिळणार आहे. मग घाई गडबड मात्र करून चालणार नाहीये. आपण इथून जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आता आहे ती म्हणजेच
टोटल 6 धावा, 6 रन्स ऑन अ बोर्ड आतापर्यंत लागलेली ही धावा संख्या टीमची. गुड लाईन स्पॉटला अपटी बार बॉल, गोलंदाजी पाहायला मिळते अगदी तितकीच धमाकेदार. टप्पा पडल्यानंतर अगदी इलिगेशन, त्यानंतर टेक ऑफ घेत बॉल गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. स्वतः स्वप्नील आधाईकर आहेत संघनायकाच्या भूमिकेमध्ये विकेट किपिंगची भूमिका साकारत असताना. एक चांगली जोड आपल्या संघासाठी त्यांच्या माध्यमातून. खास करून आपण जर पाहिलं तर हार्दिक पांड्याचा बिग फॅन हा खेळाडू आणि त्यानंतर अगदी खेळामध्ये देखील तीच. ओ क्या बात आहे, फलंदाज देखील कमी नाही आहेत. यावेळेला उचललंय बॉलला, फेकून दिलंय लॉंग ऑन सीमारेषा पार, आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. पुढचा बॉल असेल प्रिव्हियस बॉलवरती सिक्सर आला आहे, त्यामुळं अजूनही चिंचवली संघानं हार पत्करलेली नाही आहे. ऋतिक आपण जर पाहिला तर मग तो अनेक वेळा मैदानामध्ये पहा या चुका आहेत. उत्तरपाडा संघ अगदी आपण जर पाहिलं तर त्यांची फिल्डिंग थोडी कमकुवत आहे. फलंदाजीमध्ये स्वप्नील असेल, त्यानंतर आपण फलंदाज पाहतो सौरभ, हे 2 फलंदाज मातब्बर ठरले. जीवनने देखील छान फलंदाजी केली. एकूण धावा झाले 13, 13 रन्स आपण स्कोर कार्ड वरती बघतो. 71चं टार्गेट आहे 4 षटकांमध्ये. या टार्गेटला फेस करायचं आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर सुरेश या फलंदाजानं 1 सिक्सर लगावला होता. तेजसच्या 2 धावा आपण पाहतो ती खरं तर बाद खेळली होती. त्यानंतर हर्षद सलामीवीर म्हणून मैदानामध्ये उतरलाय. या खेळाडूंना आपण पाहतो खेळण्यासाठी ते आहेत, तर अजूनही ऋतिकचं येणं बाकी आहे, त्यामुळं त्यांच्याकडे चांगले ताबडतोड फलंदाज आहेत, यात मात्र काहीही शंका नाही. षटक संपलं, आल्यात धावा टोटल 13 आणि एका गाड्याच्या मोबदल्यात आहे चिंचवली. आता द्वितीय षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला निवडतील यासाठी छोटीशी टीम मीटिंग घेतली आहे. कारण पहिलं षटक जे होतं ते षटक हाताळलं प्रवीण स्वप्नील आधाईकर. आपण पाहतो नियमितपणे खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळला असतो, परंतु आज एक वेगळा निर्णय, कारण त्याला माहिती आहे की इम्पॉर्टंट मोमेंटला मग आपल्याकडे आपण त्या टाईपचा गोलंदाज वाचवणं आणि वाचून ठेवणं महत्त्वाचं आहे. रेडगडच्या एका स्पर्धेमध्ये 6 मध्ये 8 डिफेंड केल्या होत्या स्वप्नीलनं, त्यामुळं स्वप्नील जोपर्यंत षटक फेकत नाही तोपर्यंत कुत्तारपाडा संघ अगदी आपण पाहिलं तर मग सुटकेचा निश्वास घेत असणार आहे, कारण त्यांना माहिती आहे की हे बॅकअप निहाय षटक आहे. परंतु आपण जर आता पाहिलं या मैदानाचा पाटा विकेट आहे आणि या विकेटवरती आपण जर पाहिलं तर बॉल ज्या वेळेला आघात होतो बॉलवरती, बॉलला देखील गुदगुद्या होतात आणि बॉल सरळ सीमारेषा पार येतो. त्यामुळं इथे कोणाची कशी चालेल आणि कशी चालणार नाही याचा आपण जराही नेम बांधू शकत नाही आहोत. इथे थोडासा व्यत्यय येतोय पंचांकडून डेड बॉलचा इशारा. इकडे आपण पाहिलं तर धावांची इन्व्हेस्टमेंट 13 धावा पहिल्या षटकामध्ये केल्या आणि ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची आहे खरं तर ती इन्व्हेस्टमेंट आपण पाहू शकतो 17 ते 18 धावांची इन्व्हेस्टमेंट आहे. मग त्या इन्व्हेस्टमेंटला सामोरं जात असताना आता ज्या धावा पिछाडीवरती आहेत त्या उसूल कराव्या लागतील. फुलर लेन्थचा बॉल, आघात करायचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये अडकला जातोय, एक साधा सुंदर झेल, फलंदाज होतोय बाद. दुसरा धक्का टीम चिंचवलीला, बॅट्समन आउट. आमचे कैलास खारुटकर सर आणि त्यांचे प्रियजन शिष्य अर्थातच आदित्य पाटील याचं आगमन झालेलं आहे. एक गोड आवाज आहे, टेनिस क्रिकेटचा काल आमच्यासोबत नेरेमध्ये होते आणि आज इथे देखील उपस्थित झाले, त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचकडे जाणं तितकंच महत्त्वाचं. प्रिव्हियस बॉलवरती पडली विकेट, आलं दडपण आणि या दडपण अखेरीस आता आपण पाहतोय मैदानामध्ये आगमन झालंय फलंदाज ऋतिकचं. ज्या ऋतिकच्या नावानं हा चिंचवली संघ ओळखला जातो तो ऋतिक आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी असणार आहे तयार. पहिल्याच बॉलवरती आघात केलाय, सुरुवात केली आहे धमाक्यासह. फिल्डर तिकडे आहेत लॉंग ऑनच्या रिजन मध्ये, धावा घेण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळतात खेळाडूंचे. एक सिंगल तिकडे जरूर पूर्ण करत असताना आपण फलंदाजांना पाहिलं. या एका धाव्यानं धावफलक आता
14च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला देखील आहे. 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतोय मैदानावरती. खरं तर या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. श्री गणेश चषक, ग्रामस्थ मंडळ चषक वाजे, श्री गणेश क्रिकेट संघ वाजे यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरमाळ मैदानावरती 60,000चं प्रथम पारितोषिक आहे आणि अशी 6 पारितोषिकं असणार आहेत. प्रवेश फी आहे 8,000 रुपये आणि मालिकावीरसाठी आपण 2 व्हीलर बाईक पाहतोय. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी सरप्राईज गिफ्ट असणार आहेत. ही स्पर्धा आपल्याला सुरमाळ मैदानावरती 7 जानेवारी ते 12 जानेवारी या सेशनमध्ये पाहायला मिळणार आहे. कुणाला जर नावनोंदणी करायची असेल तर मग आपण रोनित पाटील असेल आणि आदित्य पाटील असतील, तसेच टीम श्री गणेश वाजे, यंगस्टार वाजे या संघाच्या खेळाडूंशी आपण संपर्क करू शकता. आता अनेक साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. 14 धावा आहेत धावफलकावरती, 14 रन्स, 15 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. अजूनही मी म्हणेन सामना आहे त्यांच्याकडे, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक जे येत आहेत ते त्यांच्यावरती आता एक काढदा पाय करतायत आणि एक खोल जखम त्यांना देऊन जात आहेत. इथे पडेल विकेट, अजून एक 1 मोर विकेट फॉलन डाऊन. आणखीन एक धक्का बसलाय आणि फलंदाज झालाय बाद. तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला. मध्ये टॉस जिंकला होता यंगस्टार जर्मन वाजे या संघानं. त्यांनी स्वीकारली आहे गोलंदाजी, त्यामुळे फलंदाजी करावी लागणार आहे. आपण सतर्क करायचं यासाठी. या जगदीश चौधरी, ॲडव्होकेट जगदीश चौधरी यायचे व्यासपीठावरती. येस, त्यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही दादांना विनंती करतो की यायचं आपण मंचावरती आणि विराजमान व्हायचं आहे. सामन्यामध्ये विकेट्स वारंवार पडत चालल्यात. ऋतिक आतापर्यंत एकच चेंडू खेळलेला आहे. 14 धावा झाल्यात धावफलकावरती आणि त्यामध्ये ऋतिकचं एक चेंडू खेळणं मी म्हणेन कुतारपाडाचं हे सौभाग्य असणार आहे, तर टीम चिंचवलीचं दुर्भाग्य. कारण ऋतिकचं मैदानामध्ये बरंच तितकंच मत होतं. समीकरणामध्ये चेंजेस झालेले आहेत. उर्वरित आपण विचार केला तर अजूनही त्यांना जिंकण्यासाठी भरपूर धावा बनवायच्या आहेत. 56 धावांचा अजूनही टार्गेट आहे इथून, त्यामुळे 56 धावा बनवणं एवढंही सोपं नसणार आहे. कशा बनतील या धावा हे पाहणं तितकंच जरूर आहे महत्वाचं. यावेळचा बॉल तिकडे टॉपेज आहे आणि अजून एक धक्का बसेल टीम चिंचवलीला. फलंदाज बाद, हॅट्रिक संपन्न, स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. क्या बात आहे. बारा चेंडू आणि 57 धावा, 28.50 ची सरासरी. फुलटॉस बॉल, ऋतिक आघात करतोय तिकडे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट, सिक्सर.
चांगली उल्लेखनीय कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून आता, आणि त्याआधी आपण पाहिली की फलंदाजीमध्ये देखील तेच अक्षरशः आपल्याला पाहायला देखील मिळालं. गोलंदाज तयार होतोय, पुढचा चेंडू टाकेल ओव्हर द विकेटनं. फुल टॉस बॉल आहे, त्या बॉलवरती आघात केला जाईल आणि हा देखील चौकार. ऋतिक मैदानामध्ये बरसलाय. मी आधी चर्चा केली होती की ऋतिकचं लवकर येणं तितकंच महत्वाचं होतं. केवळ थोड्या चुका आता नक्कीच एखाद्या काट्यासारख्या सळतील, यात तीळ मात्र शंका नाहीये. पाहूया तिथे षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या झाली आहे टोटल 32 धावा. एकूण गडी बाद झाले टोटल 5. तीन षटक संपलेले आहेत. अंतिम षटक टाकण्यासाठी आता स्वप्नील आदाईकर. शेवटचं हे षटक असणार आहे. 39 धावा हव्यात. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर कदाचित औपचारिकता आहे असंच म्हणावं लागणार आहे, कारण 6 मध्ये 36 बनणं एवढं सोपं नाहीये. पहिलाच बॉल आपण तिकडे पाहतो, बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. वेगानं रिलीज केला होता स्वप्नीलना बॉल आणि डॉमिनेट केलं जातं इथं फलंदाजाला. निर्धाव चेंडू आलाय. आता 5 चेंडू 39 ची गरज. सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व उत्तरपाडा संघाचं. स्वप्नील पुन्हा एकदा. लास्ट इयर या स्पर्धेमध्ये ज्यांनी विजेतेपद पटकावलं होतं तो स्वप्नील आदाईकर आणि त्यांचा हा उत्तरपाडा संघ आपण पाहतोय. ज्यांनी स्पर्धा गाजवली आहे, डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत. यावर्षी देखील त्याच प्रयत्नांनी उतरलेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये कदाचित आता धडकण्याची क्षमता आहे. म्हणजे फर्स्ट सेमीफिनाल आहे हा. एकच सेमीफिनाल असणार आहे. वन डे आहे. क्या बात आहे. फटका छान आहे. या ऋतिकची आपण चर्चा करत होतो. पहा, ऋतिकच्या बॅट मधून आला हा तडाखा. चेंडू सीमारेषा पार. षटकार. मी आधी चर्चा केली होती की जर 4थ्या क्रमांकावरती ऋतिक येत असेल तर हा ऋतिक जर पहिल्या क्रमांकावरती असता तर मग आता ज्या धावा वाचल्यात 33 त्यामध्ये काहीतरी वेगळं अंतर जरूर असतं. या घडलेल्या चुका असतील ज्या हायेस्ट स्कोरच्या रनचेसला आता चिंचवली संघाला आठवण करून देतील की आपला जो महत्त्वाचा फलंदाज आहे त्या फलंदाजाला मात्र आपल्याला प्राचरण पुढ्यात आणि फ्रंटफुटलाच करावा लागणार आहे. इकडे आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे ती म्हणजेच 39 धावा. नो बॉल. तिकडे आपण पाहतोय अगदी रुमाल पडलाय खेळाडूचा, त्यामुळं हा नो बॉल घोषित केला जाईल. कारण आपण परिधान केलेले जे एक्स्ट्राज इक्विपमेंट आहेत ते ज्या वेळेला आपण गोलंदाजी करताना आपल्याकडून पडतात त्यावेळेला नो चेंडू घ्यावा लागतो. कॅप घालून गोलंदाजी करणं म्हणजे नो बॉल देणं नाहीये, तर कॅप घालून गोलंदाजी करत असताना कॅप जर पडली तर मग तिथे नो बॉल द्यावा लागतो. पुढचा बॉल असेल स्वप्नीलचा. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळलाय. तिकडे हाही चेंडू आलाय लांब, परंतु फिल्डर आहेत या वेळेला. चांगला झेल आपण तिकडे पाहतो. फ्रीडचा बॉल होता. या बॉल वरती आपण पाहतोय अगदी आता जीवनदान मिळेल ऋतिकला. एक धाव तिकडे आली आहे. एका धावेनं 41 पर्यंत पोहोचलेत. किती धावांचं अंतर राहील, मार्जिन कितीचे राहील हे पाहणं तितकंच जरूर आहे महत्वाचं. अखेरकार विकेट तिकडे मिळाली होती स्वप्नीलला, तीही आपण पाहतोय की आता इथून मिळत नाहीये कारण समोरून झाली आहे दांडी गोल. बॅट्समन आउट आणि पहिली विकेट या षटकामधून या स्पर्धेतील स्वप्नील आदाईकरनं आपल्या खात्यात आता पटकावलेले आहे. फलंदाज प्रतीक झालाय बाद. नेट नंबर 7 वरती होते, इथे आउट झालेत. हॅलो हॅलो. वाजेत संघाने नाणेफेक जिंकले. जो काय निर्णय असेल त्या निर्णयामध्ये लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उतरायचंय. शेवटचा एक बॉल आहे या सामन्याचा. सामन्यामध्ये औपचारिकता. हा चेंडू आहे झेल मध्ये. अजून एक चान्स बनेल तिकडे.
खूप उंच गेला होता बॉल तिकडे. काढू झेल मात्र पकडू शकले नाहीयेत आणि हा सामना जिंकलाय KP11 उत्तरपडा. लाईनअप मध्ये मैदानामध्ये आपण जायचं आणि मैदान सोडायचंय ही विनंती आहे सर्व संघांच्या खेळाडूंना. लाईनअप करायचं प्लीज.